असं लिहिलंय की शिवाजी महाराजांनी वाघासारख्या शूर आमच्या अफजल खानाला प्रतापगडावर वर बोलून गडाची दारं पाठीमागे बंद करून एकट्या अफजल खानाला आत घेऊन सैन्याकडे शिवाजीला बाहेर बोलवा, आपण जाऊ नको जायला. त्यात हत्तीला चालायला जागा नाही. तू पाठीव साहित्य पण काय चालणार. स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी खानावर वार केला. पहिलाच नियम काय, सशस्त्र भेट मारली. त्यामुळे कसे करून बडासाहेबला खानावर लांब करणं हे गरजेचं होतं. आपण मागील भागात पाहिलं होतं पंताजी काकांनी खानाला जावळ द्यायला कसं तयार केलं होतं. आता आपण या भागात पाहणार आहोत वाई ते प्रतापगड त्याचा प्रवास कसा होता. शिवाजी महाराजांनी याचं नियोजन कसं केलं होतं. जसं आपण आता मागच्या भागात बघितलं की म्हणजे खानाकडं पंताजी काका करवी शिवाजी महाराजांनी जो पत्र व्यवहार केला, पंताजी काकांनी त्यांच्या जाणीवेची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला काही जावळी धोका होणार नाही, तर तुम्ही जावळीत या. मग खान तयार झाला. पण खानाच्या सोबत आलेले काही मुत्सदी तयार नव्हते. त्यांनी खानाला असं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की म्हणजे जर शिवाजी महाराज तुला एवढंच घाबरतात, म्हणजे शिवाजी जर तुला एवढंच घाबरतोय तर तो जावळी सोडून बाहेर काय येत नाही, आपण का जावळीत चाललोय. मग ह्याच्या पाठीमाग काहीतरी शिवाजी महाराजांचा काहीतरी कपट आहे असं मुत्सद्यांना वाटत होतं. पण खान अहंकारापोटी आणि शिवाजी महाराजांनी पकडायचा ह्याच्यासाठी तो इतका अंदाज झालेला की त्याने शेवटी मुत्सद्यांचं ऐकलं नाही. एक डच लेटर आहे जे म्हणजे ह्या अफजल खान वधानंतरच्या 6 महिन्यांनी लिहिले गेलेलं आहे. त्यात असं उल्लेख आलाय की जो मुत्सदी अफजल खानाला हे सांगत होता की आपण नको जायला, शिवाजीला बाहेर बोलवा, आपण जाऊ नको जायला, त्याचं नाक काप. पण तसा इतर कुठल्या साधनात संदर्भ नाही, त्यामध्ये काही खरं असेल असं काही वाटत नाही. बऱ्यापैकी हे डच जे व्यापारी होते हे सेम टाइमला तिथं प्रेझेंट नसल्यामुळं हे म्हणजे त्रयस्थाकडून ऐकलेली माहितीच लिहून पुढे पाठवत होतं. त्यामुळे त्या गोष्टीवर ती गोष्ट अशी एवढीही नाही. पण मुत्सदी सांगत होत हे मात्र खरं आहे की नको जायला, त्याला बाहेर बोलवा. पण खानानं ऐकलं नाही. खाना अहंकाराने एवढा म्हणजे त्याला गर्वानं सुद्धा तो एवढा फुगलेला की त्याला वाटलं नाही जाऊन शिवाजीला पकडून म्हणजे धचा मा करून धरून दारावर याच्याऐवजी मारायसाठीच तो आलेला. मार्ग वाईपासून प्रतापगडापर्यंतचा अंतर आहे 16 मैलाचं. त्यात पहिला पसरणीचा घाट चढावा लागतोय, त्याच्यानंतर जावळीचं घनदाट जंगल पार करावं लागतंय, नंतर रडतोंडीचा घाट उतरावं लागतंय आणि मग प्रतापगडाच्या पायथ्याला कोयनेत तुम्ही उतरू शकताय. त्यात म्हणजे इतकं सोपं नाही आहे की बाबा हा घाट चढला परत थोडस पठार लागतंय म्हणजे जंगल लागतंय त्यातनं गेलोय आणि परत खाली उतरलोय. मागच्या आपल्या व्हिडिओत सांगितलेली की पंताजी काका बोललेले की तुम्हाला यायसाठी वाट करायसाठी वेळ द्या. तो टाइम पिरियड सुद्धा शिवाजी महाराजांना तयारीसाठी मिळालेला. तर पसरणीचा घाट जो चढायचा होता त्याच वेळी म्हणजे चढताना त्याच्या शिवभारतकरांनी त्याची मस्त नोंद करून ठेवली की त्याचा खानाचा हाती हे त्यांच्या सोंडानं मोठी झाडं पकडून वर चढत होतं. वर चढताना त्यांचं गुडघं फुटत होतं. काय काय सैनिक हातीचा धक्का लागूनच घाटात का म्हणजे दरीत खाली कोसळून पडलं. पडताना ती एकटे नाही, दोघं जणांना घेऊन खाली जायचं होतं. असा ती घाट चढली. त्याच्यानंतर जावळी ज्यावेळेस ती शिरली त्यावेळेस सुद्धा ती एकतर साईजला मोठा, त्याच्यासोबत म्हणजे ते त्यांच्यासाठी एवढं डिफिकल्ट चालू होतं की शेवटी हत्तीच्या पाठीवर जे सामान लादलेलं ते सामान कमी करून माणसांना शेवटी कॅरी करायची वेळ आली. का तर हत्तीला चालायला जागा नाही, तो पाठीव साहित्य घेऊन काय चालणार आहे. मग आता ती आली रडतोंडी बशी. रडतोंडीचा घाट आता उतरायचा होता. त्यासनी खानाच्या सेनेला काय वाटलं चढणं अवघड आहे, उतरणं सोपं असेल. नाही, उतरणं त्याहून अवघड असते. का तर तेवढं तुम्हाला वेट कॅरी करून आता सारखं नाही नागमोडी घाट उतरत उतरत खाली आलाय डांबरी होता तसला येतो दगडगोट्याची वाट होती ती. खाली उतरताना सुद्धा कित्येक जण तोल जाऊन दरीत कुसून मिळले. असं करत 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 शेवटी कस तरी 8 नोव्हेंबर 1659 खान साहेब पारगाडाच्या म्हणजे पार गावात कोयनेच्या तीरावर येऊन बसले. त्याला तिथं आल्यावर असं वाटलं झालं आता जाऊया म्हणजे कॉन्करच केली मी आता जिंकलंच हे सगळं, मी पकडल्याशिवाय. पण मला वाटतं फक्त अफजल खान सोडला तर बाकी सगळी त्याच्यासोबत आलेली सगळी खानाला शिवाय घालत असणार आहे. का तर
हत्ती घोडं ऊट सगळे त्याला शिव्या घालत असतील. एवढा खरं तर प्रवास करून ते तिथपर्यंत आली. तिथं आली मग खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मग पंताजी काकांच्याकडे गेला की ठरल्याप्रमाणे आता आम्ही इथपर्यंत आलोय, आता आमची भेट झाली पाहिजे. पंताजी काकांची आणि कृष्णाजी भास्करची एक मीटिंग झाली, ज्यात भेटीचं काही नियम ठरलं. ओके. जसे की अं, खानानं आपल्यासोबत म्हणजे भुई सोडले, जी पालखी वाहून नेतात ती सोडले, तर 2-3 सेवक आणि ते 2-3 सेवक सोबत घ्यावे. भेट ही सशस्त्र व्हावी. म्हणजे बरीच जण म्हणतात की खानानं पहिला वार काढला. नाही, खानानं पहिला वार काढला म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी खानावर वार केला. पहिलाच नियम काय आहे? सशस्त्र भेट व्हावी, सोबत 2-3 सेवक असावे आणि सशस्त्र भेट व्हावी. दुसरा नियम म्हणजे सोबत 10 सशस्त्र अंगरक्षक पाहिजे. आणि ते तिसरा नियम म्हणजे ते अंगरक्षक बाणाच्या टप्प्यावर, म्हणजे बाणाच्या टप्प्यावर म्हणजे इथं उभारून जर एक बाण मारला तर तो जिथं जाऊन पडेल तिथं थांबली पाहिजे ती अंगरक्षक, 10 अंगरक्षक. बाणाच्या टप्प्यावरच का पेर वाटावं म्हणून, की असं नको व्हायला की बोलवून घेतलं खानाला आणि अंगरक्षकांनी चक्करवी मारलं, असं होऊ नये म्हणून ही भेट वल व्हावी यासाठी दोघांचं पण अंगरक्षक बाणाच्या टप्प्यावर पाहिजे. असे हे 3 नियम होते. मग हे नियम कोणी बनवले? हे नियम दोन्ही साईडचे वकील म्हणजे एकंदरीत दोन्ही पार्टीने मिळून बनवलेले नियम आहेत. खानाचे बॅकग्राऊंड पाहता मला असं वाटलं की हे नियम त्याने बनवले असते. नाही नाही, हे दोन्ही पार्टीने मिळून बनवलेले नियम आहेत हे. ओके, अजून एक दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या. औरंगजेब, जसं आपण पहिल्या भागात पाहिलेले की औरंगजेब आधी दक्षिणेत होता, युवराज औरंगजेब. पण शहाजहानच्या मृत्यूनंतर औरंगजेब दिल्लीकडे गेला. 5 जून 1669 ला ज्यावेळेस औरंगजेबानं स्वतः राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळेस महाराजांनी दिल्लीला सोनोपंतांना पाठवलेलं त्या राज्याभिषेकाला औरंगजेबाला नजराणा घेऊन. तर सोनोपंतांच्या करवी औरंगजेबानं महाराजांना पोशाख आणि एक भेट वस्तू म्हणजे रिटर्न गिफ्ट परत पाठवून दिलेलं. आणि त्या लेटर मध्ये असं होतं की तुम्ही पाठवलेला नजराणा आम्हाला मिळाला आणि या गोष्टीचं म्हणजे आम्ही दखल घेऊ, असं ते असं एक रिटर्न लेटर सुद्धा पाठवलेलं. ही झाली स्वराज्याच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली की तात्पुरता का होईना औरंगजेबासारखा साप स्वराज्यापासून लांब राहिलेला आणि तो उलट लेटर सुद्धा लिहित होता. दुसरी एक अशी दुःखद घटना घडलेली की ह्या मधल्या पिरियड मध्ये म्हणजे 5 सप्टेंबर 1669 ला आपल्या महाराणी शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचं निधन झालेलं. नोव्हेंबर मध्ये तर हे युद्ध चालू होतं. परिस्थितीत महाराजांची मनस्थिती काय झाली होती? महाराजांच्या मनस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला नेहमी महाराज हे तलवार, अफजल खानाचा कोथा, शाहिस्ते खानाची बोट, तलवार पलीकडचं महाराज आपल्याला दिसलेलंच नाही. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की हाच तो फरक आहे आपल्यात आणि शिवाजी महाराजांच्या, की महाराजांचा बालविवाह झालेला आणि जितकं प्रेम महाराज, मला असं वाटतं की जेवढं स्वराज्यावर करत होते तेवढंच प्रेम ते आपल्या कुटुंबावर सुद्धा करत होते. पण कुटुंबातला एक सदस्य गेल्यानंतर सुद्धा महाराजांनी स्वराज्यालाच नेहमी प्रेफरन्स दिलाय. म्हणजे आपल्या जनतेसाठीच ते नेहमी उभे राहिले. असं नाही की बाबा माझ्या घरात दुःखाचा प्रसंग आहे मग मी मोहीम पुढे ढकला, नाही. कारण की ह्या मोहिमेसाठी फक्त एकटे महाराज राबले नव्हते, त्यांच्यासोबत भरपूरशा लोकांची मेहनत होती. त्या मेहनतीला चीज यावं आणि अफजल खानासारखा एखादा साप आपण मारावा, ह्यासाठी महाराजांनी ते दुःख बाजूला ठेवून महाराज फ्रंटला उभे राहिले. हाच फरक महाराजांना ग्रेट बनवतोय आपल्यापेक्षा. महाराजांनी भेटीचा दिवस आणि वेळ कुठली ठरवली होती? भेटीचा दिवस सुद्धा मार्गशीर्ष सप्तमी, आणि जर ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार जर बघायला गेलं तर 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस ठरला. म्हणजे 8 नोव्हेंबरला तो पार मध्ये आला, 10 नोव्हेंबरला भेटीचा दिवस ठरला. एक दिवस आड करून होता. भेटीची जागा ठरलेली प्रतापगडाच्या एका माचीवर, म्हणजे जनीचा टेम ही त्या जागेचं नाव होतं, तिथे ती ठरलेली. त्यात असं सुद्धा ठरलेले, जे मगाशी आपण नियम वाचले, हे 3 प्रायमरी नियम होते. त्यात असं सुद्धा ठरलेलं की महाराजांनी भेटीच्या जागी एक शामियाना उभा करायचा. त्या शामियान्यात पहिला अफजल खान जाणार, त्याच्यानंतर शिवाजी महाराज येणार, आणि भेटीची वेळ ही दुपारची होती. या गोष्टीत सुद्धा महाराजांनी किती मायन्यूट लेवलला जाऊन अभ्यास केलाय ती आपल्या लक्षात येते. त्यामुळे जर तुला वॉरवरच जायचं आहे, म्हणजे युद्धावर जायचं, तर सकाळपासून तयारी करावी लागते. की सकाळी उठा, मग ते कवच घाला, तलवारीला धारा करा, किंवा आपली वेपन्स जशी आपल्या अंगरक्यात पाहिजेत, किंवा घोडा तयार करा. त्या सगळ्या गोष्टी सकाळपासूनच कराव्या लागतात. दुपारची वेळ यासाठी ठेवलेली की अफजल खानाचं सैन्य बेसावत राहील, म्हणजे ते त्यांना तितका प्रिपरेशन साठी वेळ मिळणार नाही, आणि अचानक हल्ला केल्यानंतर त्यांना सावरायला वेळच मिळणार नाही. आणि
त्याचा ऑटोमॅटिक डिफीट होऊन जाईल. हम्म. ह्या गोष्टीचा पण विचार करून मे बी महाराजांनी दुपारची वेळ ठेवलेली, दुपारी 1च्या आसपासची भेट असेल. हम्म. या भेटी रिलेटेड महाराजांच्या मनात सेकंड थॉट्स काय होते काय? सेकंड थॉट्स मे बी असावेत, कारण महाराज असं काय म्हणजे स्वतःला हिरो समजत नव्हते. महाराज एकदम रिअलिस्टिक माणूस होते. म्हणजे त्यांना परिस्थितीचा एवढा अभ्यास होता. परिस्थिती त्यांनी स्वतःच्या जशी त्यांना हवी होती तशी जरी बनवून घेतली असली तरी सुद्धा काय होईल आणि काय नाही याच्यापेक्षा आपण किती कंट्रोल करू शकतो ही गोष्टी. म्हणजे महाराज मे बी त्यांच्या डोक्यात असणार आहे की कंट्रोल द ओनली कंट्रोलेबल थिंग्स, असं त्यांच्या डोक्यात असणार आहे. सेकंड थॉट्स मी असं म्हणतोय की यासाठी असतील की समज महाराज गड उतारून खाली आले आणि जर भेटी दरम्यान काय झालं असतं, म्हणजे आपण असं म्हणजे विचार सुद्धा आपण करू शकत नाही, पण जर महाराजांना दगाफटका झाला असता, महाराजांचं काय बरं वाईट झालं असतं, तर शत्रूचं सगळ्यात पहिलं टार्गेट काय असतं तर प्रतापगड. तर प्रतापगड घेऊ नये किंवा यासाठी सुद्धा महाराजांनी नियोजन करून ठेवलेलं. म्हणजे प्रतापगडावर तिथनं जाणाऱ्या 4 वाटा होत्या. पहिली म्हणजे तो चढ चढून, म्हणजे जिथं बेट होती तिथनं तो चढ चढून प्रतापगडाच्या चोर दरवाजापाशी येत होती. दुसरी होती म्हणजे भेटीच्या जागेवरनं पारच्या जंगलातनं रेडेबुरुजाच्या बाजूने जाऊन महादरवाजापाशी. तिसरी होती पारच्या जंगलातनं सेम पण रेडेबुरुज अवॉइड करून चोर दरवाजाकडे गडाच्या लेफ्ट साईडला, जिथं खाली पार गावात सैन्य होतं, तिथनं आंबेनळीच्या मार्गे परत गडाच्या महादरवाजापाशी. ह्या 4ही वाटा त्यांनी पॅक करून टाकलेल्या. अजून एक होतं की जर अफजल खान निसटला असता, म्हणजे मारला गेला नसता, तो जर पळून जायला यशस्वी झाला असता, तर त्याच्या पळून जायच्या वाटा सुद्धा महाराजांनी बंद केलेल्या. सगळ्यात पहिली वाट म्हणजे जसं तो वाईकडे जर जायचा त्याने विचार केला असता, अफजल खान वाईतनं निघून रडतून म्हणजे जावळी उतरून खाली आलेल्या महाराजांनी नेताजी पालकरांना वर घाट माथ्यावर पाठवून दिलेलं. जुनं महाबळेश्वर या परिसरात घोडदळासोबत पाठवलेलं. म्हणजे त्याची परतीची एक वाट बंद झाली. त्याच्यानंतर पारच्या जंगलात आणि जावळीच्या जंगलात कान्होजी जेथे तानाजी मालुसरेंना आपले सरदार घेऊन बांधल सेना त्यांना घेऊन ती लपून बसलेली. म्हणजे जरी त्यानं पळून जायसाठी प्रयत्न केला असता तरी सुद्धा तो अयशस्वी झाला असता. आणि खाली तळ कोकणात पळून जाऊ नये म्हणून मोरोपंत पेजन्सनी पार घाटात नेऊन बसवले आपल्या पायदळासंग. म्हणजे त्याच्यात जेवढ्या पॉसिबल वेज होतं पळून जायचं ते सुद्धा महाराजांनी पॅक केलं. म्हणजे ह्या 3 गोष्टीचा विचार करायचा. एक तर त्याला मारायचं हे फिक्स होतं, तो म्हणजे सगळ्यात प्रायमरी थॉट तो होता की मारायचा आहे अफजल खानाला. भले तो शिवाजी महाराजांच्या हातनं मरू दे, तो नेताजी पालकरांच्या हातनं मरून दे, किंवा पुन्हा एका साध्या सरदाराच्या हातनं मरू दे, मारणार हे फिक्स होतं. सेकंड थॉट होता जर शिवाजी महाराजांचं काय बरं वाईट झालं असतं तर प्रतापगड त्याला घेता येऊ नये म्हणून बोचेगीच्या घाटात सुद्धा त्यांनी शिवंगर सरदारांना ठेवलेलं. म्हणजे त्याला गड चढून सुद्धा तिच्या सैन्याला वर जाता आलं नाही पाहिजे, घाट चढून वर गडावर जाता आलं नाही पाहिजे. भेटीच्या दिवशी ऍक्च्युअल मध्ये काय काय झालं? भेटीच्या दिवशी शामियान्यात हा जसं ठरलेलं प्रमाणे म्हणजे खानच्या मनात कपट होतं. तो येताना सोबत आठी त्यानं काय पाहिलं नाहीतच, स्वतःच्या फायद्याचं तेवढं त्यानं बघितलं. आणताना सोबत त्यानं 1500 बंदूकधारी सोबत घेऊन आलता. पण महाराजांनी खानाला पुरतं ओळखलेलं. महाराजांनी काय केलं की पंताजी काकांना खाली पाठवलं आणि 1500 बंदूकधारी थांबवायसाठी सांगितलं. काका खाली गेले आणि त्यांनी सांगितलं शिवाजी तो काय म्हणजे शिवाजीला पकडायला 1500 लोकांचं काय काम आहे, तुम्ही ही 1500 लोक इथंच थांबवा आणि फक्त निवडक जसं ठरलंय तशी 10 लोक 2-3 सेवक वकील घेऊन ठरलेल्या जागी म्हणजे शामियान्यापर्यंत चला. आता खान असा बेचैन झालेला, म्हणजे एकदा आणा बाबा, म्हणजे काय हाय सुद्धा त्यानं बिनविचार करता मान्य केलं आणि 1500 त्यानं बंदूकधारी तिथंच ठेवले आणि तो आपल्या निवडक 10 अंगरक्षकासोबत शामियान्यापर्यंत गेला. त्यात 10 अंगरक्षकात त्यांची 6 लोकांची नावं आहेत त्याच्याकडच्या, खानाकडच्या पण 6, जे जनरली आपल्याला माहित नसतात. आपल्याला फक्त आपल्याकडची 1-2-3 लोकांची नावं माहिती आहेत, खानाकडची नावं आपल्याला माहित नाही. त्यातला एकच फेमस सय्यद बंडा. एक ऍक्च्युली तो सय्यद बंडा नाही, तो अपभ्रंश आहे. तो बडा सय्यद असं नाव आहे त्याचं. तो कालांतराने त्याचं नाव म्हणजे बंडा, काही काही ठिकाणी त्याचा सय्यद बंडू असा उल्लेख आहे. तो मे बी
इंग्रज आणि डच लोकांनी, पोर्तुगीज लोकांनी लिहिलेल्या लेटर्सच्या स्पेलिंग मिस्टेकमुळे मी बी असू शकतोय. सगळ्यात फेमस सय्यद बंडा, त्याच्यानंतर अफजल खानाचा पुतण्या रहीम खान, अंकुश, पैलवान खान, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते, अंकुश खान, अशी 6 लोक होती आणि 4 हाशम होती. त्या 4 लोकांची काही नावं माहित नाही. महाराजांच्या साईडची सुद्धा 10 नाव आहेत अंगरक्षकांची आपल्याकडे. त्यात आपल्याला सगळ्यात फेमस माहिती जी सगळ्यात पहिला फेमस जीवा महाले. म्हणजे ते म्हण आहे तिला, होता जीवा म्हणून वाचला शिवा, मग तोच जीवा महाल. दुसरे संभाजी कावजी, कृष्णाजी गायकवाड, हे तीच कृष्णाजी गायकवाड असू शकतात. म्हणजे कृष्णाजी हे नाव येते, पण कृष्णाजी गायकवाड हे तेच आहेत का ज्यांनी शिवाजी महाराजांना सील करा, म्हणजे कवच घाला असा सल्ला दिलेला. तिसरे झाले कृष्णाजी गायकवाड. येसाजी कंक, येसाजी कंक म्हणजे आपले पायदळ प्रमुख. तेच येसाजी कंक जे नंतर पायदळ प्रमुख झाले. त्यांचं भाऊ कोंडाजी कंक, विसाजी मुरंबक, काताजेंगे, सुरजी काटके, आणि एक मुस्लिम सरदार सुद्धा होता इब्राहिम सिद्दी. झाले की 10. असे 10 अंगरक्षक शिवाजी महाराजांच्या बाजूने होते. शिवाजी महाराज ज्यावेळेस शामियान्याच्या जवळ आले, तर शामियान्यात ऑलरेडी जे येऊन अफजल खान थांबलेला. शामियानाचं वर्णन सुद्धा इतकं सुंदर केलं की अफजल खानाने शामियाना बघितलं त्याचं डोळं दिपून गेलं. म्हणजे ते असं म्हणजे त्याच्या तोंडची वाक्य आहेत की एवढं चांगलं हिरे जवाहीर हे अली आदिलशाहकडे सुद्धा नाही. पण पंताजी काका म्हणले की हे तुमचंच आहे, भेटीनंतर हे तुम्हीच घेऊन जाणार आहे. म्हणजे त्याला असं वाटायला, हेवा वाटायला लागला त्याला, खानाला, शिवाजी महाराजांचा, की एवढंच म्हणजे चांगल्या क्वालिटीचं किंवा एवढ्या महागड्या वस्तू यांच्याकडे कशा आल्या. आणि शिवाजी महाराजांनी मे बी भेटीसाठी थोडासा विलंब केला, ठरलेल्या वेळेपेक्षा ते थोडेसे लेट आले, त्यामुळे खान ऑलरेडी इम्पेशन्स आलता. म्हणजे त्याची बुद्धी, त्याचा विचार करायची सुद्धा कॅपॅसिटी संपलेली. महाराज ज्यावेळेस शामियानाच्या जवळ आले त्यावेळेस शामियान्यात आत पंताजी काका होते, त्याच्यानंतर कृष्णाजी भास्कर, खानाचा वकील, अफजल खान आणि बडा सय्यद. बडा सय्यदला शामियानात बघितल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक माणूस पंताजी काकाच्याकडे पाठवला आणि पंताजी काकांना सांगितले की बडा सय्यद तिथं आहे, महाराज घाबरले असं खानाला सांगा. का तर जसं आपण महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत बघत आलोय, महाराज एकदम रिअलिस्टिक विचार करायचे. सेम टाइमला आधीच खानाची बॉडी बघता, खानाची पर्सनॅलिटी बघता, महाराज सेम टाइमला दोन म्हणजे बडा सय्यद आणि अफजल खान अंगावर नाही घेऊ शकत होते. त्यामुळे कसंही करून बडा सय्यदला खानापासून लांब करणं हे गरजेचं होतं. मग पंताजी काका गेले आणि खानाला सांगितले की आल्यातच महाराज, फक्त बडा सय्यदला इथनं लांब करा, महाराज घाबरायला लागले. त्या पॉइंटला म्हणजे तो एक्स्ट्रीम पॉइंट होता, खानाच्या बुद्धीनं पांगळा बनायचा एक्स्ट्रीम पॉइंट होता. तो एवढा इम्पेशन्स झालेला शिवाजी महाराजांना पकडायसाठी की त्यानं बडा सय्यदला सुद्धा बाहेर घालवलं, लांब घालवलं दुसऱ्या अंगरक्षकांच्या सोबत. आणि बडा सय्यद सुद्धा बाणाच्या टप्प्यावर जाऊन उभा राहिला. मग महाराज आत आले. शामियानात आत आल्यानंतर आता इतके दिवस झाला आपण ऐकतोय की महाराज घाबरले. आत आल्यानंतर महाराजांचा ऍटिट्यूड असा होता की कोण खान, मी नाही ओळखत. म्हणजे एकदम रॉयल इन ट्रेन वाघासारखे डरकाई फोडतच महाराज आत आले. आता मात्र खानाचे एक्सप्रेशन्स बदलले. खानाला असं वाटायला लागलं की अरे, म्हणजे आपल्याला सगळी सांगतात की घाबरला, याच्या चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही की मला घाबरला. आणि तसं खानानं बोलून दाखवले. शिवभारतात त्याची नोंद आहे. शिवभारतकाराने हिचं मस्त वर्णन केले. महाराज आत आल्यानंतर ते बोलले की खान बोलला की इतके दिवस सगळी सांगतात की शिवाजी आम्हाला घाबरला, तुझ्या चेहऱ्यावर जर वाटत नाही, आणि कुणबिनीच्या मुलाने शेतीच करावी, राजकारणात पडू नये, अशा त्याच्या गोष्टी झाल्या. जसं शिवाजी महाराज सुद्धा त्याला भटारणीचा मुलगा म्हणले. म्हणजे वर्ड एक्सचेंज झाले दोघांच्यात एकमेकांच्या. आता तो पॉइंट आलाय, खान म्हटला जाऊन दे, आम्ही तुमचं सगळं गुन्हा माफ करतो, आम्हाला आलिंगन द्या. आधीच तो खान त्याचा असं बहुपाश उघडला. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस त्याला आलिंगन दिलं त्यानं ते आपल्या डाव्या बगलेत
शिवाजी महाराजांचं डोकं पकडलं आणि उजव्या हातानं पाठीवर वार केला. पण शिवाजी महाराजांनी ऑलरेडी सील केलं, म्हणजे चिलकत घातलेलं, त्यामुळे तो वार फेल गेला. आणि सेम मुवमेंटला महाराजांनी काय केलं, पकड तिची एकदम टाईट होती आणि तिची बॉडी बघता ती पकड एकदमच मजबूत असणार आहे. पकड सैल करायसाठी आपल्या डाव्या हातातल्या वाघनखाने त्याच्या पोटावर वार केला. त्यामुळे काय झालं की खानानं काही सील केलं नव्हतं, तो बिथरला, म्हणजे काय झालं, अचंबित झाला, म्हणजे त्याला कळालं नाही काय चाललंय आपल्यासोबत. आणि सेम डाव्या हाताच्या हातोब्यातच, म्हणजे डाव्या हाताजवळच महाराजांनी बिचवा लपवलेला. बिचवा म्हणजे आता मी इथं स्क्रीनवर आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा बिचवा कसा असतो ते दाखवतो. ते दुधारी शस्त्र असते. तो असा बाहेर ओढला आणि असं पूर्ण पोटावर ओढतानाच असा, म्हणजे समज ह्या हातानंच महाराजांनी वार केला आणि ह्या हातोब्यात धरलेला बिचवा असा पूर्ण पोटावरून ओढला. जवळपास 10 ते 13 इंचाचा तो कट होता, ते जेणेकरून आतडी बाहेर येईल. वाघ नकानं आतडी बाहेर यावी इतकी ताकद लागू शकत नाही. वाघ नकानं आतडी बाहेर येणं पॉसिबल नाही. वाघ नख हे पकड सैल करायसाठी वापरलेलं आणि बिचवा हे म्हणजे पोटावर वार करायसाठी वापरलेलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानानं महाराजांना सोडून बाजूला ढकललं आणि आपली आतडी त्यानं आत टाकली आणि दागा म्हणत बाहेर पळाला. जसा खान बाहेर पडला तसा सैयद बंडा आत आला आणि त्यानं एक वार काढला, म्हणजे त्यानं पट्ट्याचा वार काढला. पण तो वार जेव्हा महाराजांनी हवेतच त्याचा हात उडवला आणि वाचवला. काही ठिकाणी अशाही नोंद आहेत की ज्यावेळेस सैयद बंडानं वार केला त्यावेळेस पट्टा चालवण्यात पटाई शिवाजीने स्वतःच्या भोवती पट्ट्याचं रिंगण बनवलं आणि सैयद बंडाचा वार तो वाचवला. काही ठिकाणी अशी नोंद आहे की कृष्णाजी भास्करनं वार काढला, म्हणजे याची तलवार घेऊन, अफजल खानाची तलवार घेऊन शिवाजी महाराजांच्या वार केला. पण ते पॉसिबल नाही आहे, का तर तो काय असं युद्धकलेत पारंगत नव्हता. प्लस ती अफजल खानाची तलवार होती, ती तेवढ्याच वजनाची असणार आहे. ती चालवणं, ती युद्धकलेत पारंगत, म्हणजे लहानपणापासून युद्धकला शिकलेले शिवाजी महाराजांच्या चालवणं आणि त्यांना जखम करणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे ती पॉसिबिलिटी कमी आहे. मे बी पट्ट्याचा वार शिवाजी महाराजांना होऊ शकतोय, जो सैयद बंडाने चालवलेला त्याचा वार शिवाजी महाराजांच्या इथे कपाळाला खून झाली. तो वार वाचून शिवाजी महाराज बाहेर पडले आणि प्रतापगडाच्या दिशेने निघून गेले. जाताना खानाचे 10 अंगरक्षक, जेव्हा महालांनी जसा हात मारला तसं त्याला सैयद बंडाला मारून टाकला. प्लस शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांनी खानाचं 10 अंगरक्षक मारून टाकले. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला सुद्धा मारून टाकले, का तर कृष्णाजी भास्करनं शिवाजी महाराजांच्या वार केलेला. शिवाजी महाराजांच्या डोक्याला झालेली जी जखम आहे ती कृष्णाजी भास्करच्या वारामुळे झाली नव्हती, बाळासाहेबच्या वारामुळे झाली. पण महाराजांच्या तलवार उगारल्यामुळे शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला सुद्धा मारून टाकला. म्हणजे 10-0 ह्या स्कोरने शिवाजी महाराज जिंकले. आता मात्र खान कसा पालखीत बसला आणि पळून जायच्या तयारीत. पळून जाताना संभाजी कावजी, घोडा 4 पायी खांद्यावर उचलणाऱ्या ह्या माणसानं बोळ्यांचं पाय मारलं, पाय तोडलं आणि अफजल खानाचं मुंडकं तोडून प्रतापगडावर आला. आणि ते परत अफजल खानाचं मुंडकं जिजाऊ मासाहेबांच्या समोर सुद्धा पेश केलेलं. आणि जसं ठरलेलं शिवाजी महाराजांचं आपल्या सैन्यासोबत की तोफेचा बार झाला, भेटीच्या समयी तोफेचा बार झाला की कसलाही विचार न करता अटॅक करा. मग आपले लपून बसलेले सैनिकांनी तोफेचा बार झाला रे झाला. अफजल खानाच्या सैन्याला काय वाटलं की ओके झाली बाबा भेट, चला आता आपलं आपण परत जायचं या जंगलातनं. त्यासनी माहितच नाही की माणसं लपून बसून आपल्यावर ती दुपारचं आपलं जेवण करून चिलमध्ये बसलेली. बार ऐकल्या तोफेचा बार ऐकल्या आपलं सैन्य आहे त्या ताकदीनं शत्रू सैन्यावर तुटून पडले. पण अचानक झालेल्या हल्ल्यातून त्यांना सावरायला वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याच्यानंतर बंबाजी भोसले यांनी थोडाफार सावरायचा प्रयत्न केला, पण गोष्टी सगळ्याच हाताबाहेर गेल्यामुळे ती पळून गेली. बंबाजी भोसले यात मारले गेले या युद्धात. फाजल खान पळून गेला, प्रतापराव मोरे पळून गेला, जो लोकलचा होता, ज्याला आज आवडी काय आहे हे माहित होतं, तो सुद्धा पळून गेला. अफजल खानाचा एक मुलगा हाती लागला आपल्या सैन्य शिवाजी महाराजांच्या, पण त्याला नंतर शिवाजी महाराजांनी सोडून दिलं. आपले काहीतरी अराउंड 1500
ते 1600च्या आसपास सैनिक मारले गेले, 450-500 जखमी झाले. खानाचं मात्र अतोनात नुकसान झाले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. महाराजांनी शत्रूचा इतका नीट अभ्यास कसा काय केला होता? हे म्हणजे आता भरपूर लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी अफजल खानला 2 मिनिटात मारला, पण त्या 2 मिनिटात साठी सुद्धा इतक्या दिवसाची मेहनत होती, भरपूरशा लोकांची मेहनत होती. अशी लोक आहेत ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही, त्यांची मेहनत होती, पेशन्स होते शिवाजी महाराजांची. खान निघल्यापासून, विजापूरहून निघल्यापासून खान शिवाजी महाराजांना त्रास देत होता, पण शिवाजी महाराज शेवटपर्यंत संयमाची भूमिका घेत राहिले. त्या फक्त कोतळा काढण्यापुरता हा वध मर्यादित नव्हता. अफजल खान वध समजून घ्यायचं असेल तर कुठली साधनं महत्वाची? 3 प्रकारची साधनं महत्वाची. सगळ्यात पहिलं म्हणजे जी आपल्या साईडने लिहिली गेली, सभासद बकर असेल, शिवभारत असेल, राज्याभिषेक बकर असेल, जेदे शकावली, जेदे करीना. आणि शत्रूच्या साईडची म्हणजे आदिलशहाच्या साईडची साधनं होती ती म्हणजे अलीनामा, गुसाती लुत्नुनाबीन, तारिके आली. तिसरं साधन म्हणजे डच लोकांनी, त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी जी लेटर्स लिहिलेली, औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा काफेखानानं करून ठेवलेल्या नोंदी, ह्या सुद्धा हे तिसरं साधन आहे. शिवाजी महाराजांच्या साईडनं जी साधन होती त्यात मे बी आपण म्हणजे जर खान शूर होता तर शूर होता असेल, याला आपण आपल्या साईडच्या साधनात आपण कमी कधीच पडलेलो नाही. पण अलीनाम्यात तसं लिहिलेलं नाही. ह्या वधाबद्दल तारिके अलीमध्ये काय लिहिले त्याचे स्क्रीनशॉट्स मी आता खाली लावतोय, त्याचं मराठी भाषांतराचे स्क्रीनशॉट्स आहेत. तारिके अलीमध्ये असं लिहिलंय की शिवाजी महाराजांनी म्हणजे वाघासारख्या शूर आमच्या अफजल खानाला प्रतापगडावर वर बोलवून गडाची दारं पाठीमागनं बंद करून एकट्या अफजल खानाला आत घेऊन सैन्याकरवी मारला. हे झालं. त्याच्यानंतर जो अफजल खान कर्नाटकातल्या हिंदू पाळेगारांना बोलवून धोक्यानं मारत होता तो वाघ, आणि आमच्या वाघानं बोलवून समोर कोतळा फाडला, ह्या गोष्टी सुद्धा आहेत. ग्रँडफनं लिहिलेलं. ग्रँडफनं तर अफजल खानाच्या वधाला डायरेक्ट खूनच म्हटलं. पण ग्रँडफ त्या मुवमेंटला तिथं होता का तर नव्हता. आणि पुढे जाऊन सुद्धा आपल्या भरपूरशा इतिहासकारांनी सेम ग्रँडफच्याच पावलं टाकत अफजल खान वधाला पुढे जाऊन खूनच बोललं गेलं. तो खून नव्हता, तो वध होता. आणि पहिला वार कोणी काढला हे महत्वाचं नाही, अफजल खान मेला हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण या 3 भागात पाहिलं राक्षस रूपी अफजल खानाचा वध. पुढील भागात आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांची पन्हाळापर्यंतची घोडदौड आणि कोल्हापूर जवळचे युद्ध. नमस्कार. धन्यवाद.